आज देशाचे लाडके पंतप्रधान आमचे मार्गदर्शक आमचे नेते मोदी साहेबांचा आज 12 वर्ष पूर्ण झाले आणि योगायोग समजायचं की आज शक्तीपीठ महामार्गामध्ये आपण विकासाच्या मुद्द्यावरतीच बोलणार आहोत। हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी राजकीय नेत्यांनी केलेली आहे। काल कोल्हापूरला मोर्चा निघाला, त्यानिमित्ताने पत्रकार परिषदेमध्ये मी बोलत आहे। माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी रस्त्याच्या समर्थनात आहे आणि मी मतदारसंघातील मुख्य महामार्गाशी जोडला जावा व मतदारसंघाच्या पर्यटन विकास पायाभूत सुविधा माध्यमातून नागरिकांच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी सुरुवातीपासून माझी भूमिका मांडलेली आहे। समर्थनात मी मोर्चा काढलेले आहेत आणि घेतला आहे। शक्तीपीठ महामार्ग झाल्याने मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटकमधील प्रमुख शहरांशी चंदगड मतदारसंघातील नागरिकांना संपर्क जलद गतीने होणार आहे। त्याचा फायदा भागातील औद्योगिक, शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसह लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रियल हब, शैक्षणिक हब, मेडिकल हब मध्ये रोजगार निर्मितीसाठी होणार आहे आणि त्याच पद्धतीने अनेक अविकसित तालुक्याच्या विकासाच्या पाया व महामार्गाच्या माध्यमातून रचला जाणार आहे। आणि याला आज आपल्या मतदारसंघामध्ये 16 धनगरवाडी आहेत, नगरगाव आहे, कोलिक गाव आहे, त्याचबरोबर मिरवेल गाव आहे। आज त्यांना माहीत नाही की स्वातंत्र्य नक्कीच झालं आहे का, देश आपला स्वतंत्र झाला का। खऱ्या राजकीय नेत्यांनी 70 वर्ष काँग्रेसच्या काळामध्ये बघितलं, कुणी असं ठुंकूनही बघितलं नाही। ह्या नेत्यांनी कधीतरी आमच्या भागामध्ये येऊन जरा बघावं आणि नंतर मग काहीतरी मग विचार करावा की आम्ही किती दुर्लक्षित राहिले। त्याचबरोबर दुसऱ्या राजकीय नेत्यांनी काल महामार्गामुळे पुराचा धोका भीती निर्धार व्यक्त केली। तर मला असं म्हणायचं आहे की वर्षानुवर्ष आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पूर येतो। खरं आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रीय प्रतिसादक्ष विकासाच्या योजना 33,000 करोड रुपयाच्या योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत। या प्रकल्पाच्या माध्यमातून पुराचे पाणी दुष्काळी भागात पोहोचवणे, कृष्णा, पंचगंगा आणि वारणा नद्यांमधील गाळ काढणे, नदी खोलीकरण करणे, पुरेशा निश्चित करण्यात येणार आहेत आणि पूररेषा निश्चित करण्यात आल्यानंतर पूर अंदाज यंत्रणा निर्माण करणे अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले जात असताना महामार्गामुळे योजना अडचणीत येईल असे काम सरकार करेल का, हा प्रश्न निर्माण होतो। त्याचबरोबर याचा देखील जनतेने विचार करायला हवा। केवळ भीती निर्माण करण्यासाठी विनातथ्य बोलून जनतेला संभ्रमात टाकून विकासाच्या आड कोणी येऊ नये एवढीच आमची राजकीय नेत्यांना कळकळीची विनंती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शक्तीपीठ महामार्गाचा बाबत होणारे आरोप हे निर्धार आहेत आणि 60,000 कोटीचा भ्रष्टाचार होणार असा आरोप करणाऱ्या लोकांना सदर रस्त्याचे काम 60,000 कोटी रुपये सदर रस्त्याचे काम त्यांनी स्वतः घ्यावे व 60,000 कोटी रुपयाचा जर त्यांना कमवायची संधी प्राप्त होत असेल तर संधी त्यांनी घ्यावी। अंतिम आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे, त्यानंतर एस्टिमेट होऊन खर्च निश्चित केला जाईल। मात्र केवळ देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रतिमा मलिन करण्याच्या आरोप करून जनतेला संभ्रमात टाकण्याचे काम केले जाते। हा राजकीय विरोध ठीक आहे, मात्र राज्याच्या मुख्यमंत्रीबाबत बोलताना नेत्यांनी भान ठेवून बोलावे, संयमाने बोलावे ही माझी कळकळीची विनंती आहे। हे जे मुख्यमंत्री आहेत ह्यांना अखंड महाराष्ट्र तर पूर्ण ओळखतात, देशामध्ये त्यांची पूर्ण ओळख निर्माण झाले की स्वच्छ मनाचा आणि अतिशय स्वच्छ कारभार। आणि ज्या सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती आहे की ते जेव्हा विरोधी पक्षात होते तर किती मंत्र्यांचं त्यांनी मंत्रिपद घालवले, भ्रष्टाचाराच्या बाबतीत त्यांनी किती कडक आहेत हे त्यांना माहिती आहे। आणि आता त्यांच्याबद्दल बोलतेवेळी महाराष्ट्राच्या जनतेतले मुख्यमंत्री आहेत आणि अशा मुख्यमंत्री साहेबांच्यावर बोलतेवेळी राजकीय नेत्यांनी तेवढं तरी भान ठेवून बोलावं ही मला कळकळीची विनंती आहे। तुम्ही विरोध करा, प्रत्यारोप करा, खरं देवेंजीसारख्या एवढ्या मोठ्या नेत्यावरती आरोप करतेवेळी विचार करून बोलावं एवढी माझी कळकळीची विनंती आहे। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांनी राजकारण करता समावेशक सर्व भूमिका घ्यावी, सर्वांचा विचार मांडून एकत्र बसून चर्चा करावी अशी माझी विनंती आहे। विकसशील महाराष्ट्रातील तरुणांचा स्वप्नाचा भरारी देणारा हा महामार्ग ठरेल। अन्य महामार्गाचा विरोध नसताना केवळ शक्तीपीठ महामार्गाला विरोध नसताना केवळ शक्तीपीठ महामार्गाला विरोध का करतात हा प्रश्न निर्माण होतो। कोल्हापूर जिल्ह्यातील 2024-25 मधील वर्षातील दरडोई उत्पन्न 3,17,000 इतके आहे। त्याच्या निम्मे दरडोई उत्पन्नासाठी चंदगड मतदारसंघातील तरुणांना
घरदार सोडून मोठ्या मोठ्या शहरात भटकावे लागते, मोठे रस्ते नसतील तर मोठे उद्योग येत नाहीत, मग तरुणांनी आमच्या पुढच्या पिढ्यांनी घरदार सोडून रोजगारासाठी भटकती करायची का? आणि आज आमच्या चंदगड आजागणी भागातली सर्व मुलं आज हॉटेल कामगार म्हणून पोट पाणी भरत आहेत. याची आम्हाला खूप खंत आहे, कारण ह्या राजकीय नेत्यांनी का विचार नाही मांडले ते मला मोठा प्रश्न आहे. शक्तीपीठ महामार्ग संबंधाने काही सूचना असतील तर कळवा. मुख्यमंत्री साहेबांच्या आपण सगळे जवळीक असता, मी बघत असतो 15-16 वर्षामध्ये रस्त्यावरती तुम्ही आंदोलन करता, टीका टिप्पणी करता, खरं त्यांच्या ऑफिसमध्ये सगळे जाऊन भेटतात आणि कामं करून घेतात. तर हे करत असताना तुम्ही मुख्यमंत्री साहेब तुमच्याशी लाभ नाही आहेत, तुम्ही त्यांच्याशी लाभ नाही आहेत, खरं सामंजस्यपणाने चर्चा करा. शेतकऱ्यांच्या ह्या मोर्चामध्ये काल पाहिलं की राजकीय व्यासपीठ जास्त दिसत होतं. ज्या शेतकऱ्यांच्या जागा जात असतील किंवा जात असतील असं जर असेल तर त्या शेतकरी बांधवांनी त्यांच्याशी चर्चा करा आपण, आणि सरकारशी चर्चा करण्यासाठी तुम्ही हे करा. हे राजकीय व्यासपीठ बोलू नका. मी आता चंदगडमधून आम्हाला प्रोत्साहनासाठी लोक द्यायला तयार आहेत, आणि काय प्रश्न असतील मी मानतो, काय प्रश्न असतील तर आपण प्रत्येक शेतकऱ्यांच्या जातेवेळी सरकार जाणार आहे, आम्ही स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून जाणार आहे, आणि प्रत्येक घटकाला आपण सगळ्यांना चर्चा विश्वासात घेऊन आपण हा शक्तीपीठ मार्ग करायच्या याच्यामध्ये आहोत. आणि होणार 100%. कारण हे राजकारण करत असताना आपण पक्षी राजकारण करू नका आणि विरोधाला विरोध म्हणून करू नका. मी बघितलं, माझं वय खूप लहान आहे, खरं मी बघितलं या 25-30 वर्षामध्ये मोठमोठे प्रकल्प बघितलं. आज समुद्री महामार्ग बघितलं, प्रचंड विरोध दाखवला. लास्टला तो झाल्यानंतर आज त्याचा लाभ त्या भागातल्या जनतेला मिळतो, आज तरुणांना मिळतो. त्याचबरोबर पनवेलचं एअरपोर्ट बघितलं, त्याला तर प्रचंड विरोध झाला. आज त्याच्या सुविधा देशभरामधून आज विमानतळ वाहतूक होते आणि त्याच्या सुविधा होतात. आणि विकास करायचा असेल तर रस्ते हे प्रमुख आहेत. आणि आमच्या चंदगड मतदारसंघामधील प्रचंड असा पाणीसाठा आहे, प्रचंड अशी डोंगराळ भाग आहे, आणि पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे. आणि मंदिरचा कालचा प्रश्न तुम्ही मांडलात की एकीकडे DPR तयार करा म्हणतात, आणि DPR अजून तयार नसतेवेळी 150 मंदिर जातील हा तुम्ही इतिहास लावता आणि लोकांची दिशाभूल करता. हे अत्यंत चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं असं करून लोकांच्या तुम्ही दिशाभूल करू नका. आणि तुम्ही सर्व मी शेतकरी बांधवांना एवढंच विनंती करतो, ज्यांची जमीन अजून DPR तयार नसेल तर जमीन तुमची 4.5 एकर जाणार, 3 एकर जाणार कसं शक्य आहे? आपण जाऊ, आपण बांधावर जाऊ, आपण घरी जाऊ, चर्चा करून त्यानंतर आपण त्या पुढील आपण सर्व जनतेच्या विचाराने त्यांच्या म्हणण्यानुसार आपण तसं मार्ग काढू, हेच मला विनंती आहे. त्याचबरोबर गड किल्ला सुधारणाबाबत फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कलानंदीगड, पारगड दोन्ही किल्ले फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनात राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकोड युनेस्कोच्या यादीत येऊन त्यांनी देखील आता त्यांचा देखील आता पूर्णविकास होणार आहे. शक्तीपीठ हा केवळ हिंदू नव्हे तर धर्मातील सर्व तरुण तरुणी अपेक्षा पूर्ण करून त्यांच्या हाताला बळ देणार व त्यांच्या उद्योगाला चालना देणार ठरेल. ग्रामीण भागातील विकसित तालुक्यांचा तरुणांना देखील शहरातील तरुणांच्या प्रमाणे सुविधा मिळाव्यात ही एक नेत्यांची नाही तर कुठल्या भूमिका एका नेत्यांनी मांडली नाही, हे दुर्दैवीची गोष्ट आहे. आज 16 धनगरवाडे, नगरगाव, मिरवेलगाव, कोलिकगाव आणि यांच्यापासून हे आज त्यांना माहितीच नाही. आज शाळा कॉलेज सोडून घरी आहेत. आज 12 रस्ते नाही आहेत, कुणी लक्ष दिलं नाहीत. आणि आमच्या भागाचा विकास आम्हाला करायचा, आणि तुमच्या भागातला कोल्हापूर जिल्ह्यातला अत्यंत प्रामाणिकपणे सगळ्या नेत्यांनी जिल्ह्यापुरता विकास शहरापुरता केलेले आहेत. आज कागलबाग विकसित झाला आहे, कोल्हापूर जिल्हा विकसित झाला आहे. तर त्या नेत्यांनी प्रत्येक आज 25-30 वर्ष माझ्यासमोर मंत्रिमंडळमध्ये पदं भोगतात, तर त्यांनी का नाही विचार केला चंदगड आजागणीमध्ये चांगले मेडिकल कॉलेज, शैक्षणिक कॉलेज किंवा कुठले इंडस्ट्रील किंवा कुठले रोजगारचे का उपलब्ध नाही केलेत? आणि एक लक्षात घ्या, आपण थोडंसं याच्यामध्ये असं वाटते की अजून रस्त्याचं सरकारकडून कुठल्या परफेक्ट हे आलेलेच नाही अजून, आणि तुम्ही त्याच्यामध्ये लोकांच्या दिशाभूल करून घेता, ते थोडं थांबावं. आणि तुम्ही जर मोर्चा काढत असाल तर आम्हाला शांततेने हा शक्तिमार्ग पूर्ण करायचा आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये महायुतीचे 10 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, 3 मंत्रीपद आहेत. आज आमचे आदरणीय नेते चंद्रकांत दादांचा वाढदिवस आहे, तर त्यांना आज त्यांना शुभेच्छा द्यायच्या राहिलेत. खरं चंद्रकांत दादा सारखे ज्येष्ठ नेते आमच्या जिल्ह्यात आहेत.
मुश्रीफ साहेबसारखे ज्येष्ठ नेते आमच्या जिल्ह्यात आहेत, आज आंबेडकरसारखे पालकमंत्री साहेब आमच्या जिल्ह्यात आहेत, आणि सगळेच ताकदीने आम्ही एकत्र येऊन, आणि हा मुख्यमंत्री साहेबांचा जर विरोध तुम्ही आणि एवढ्या टीकाटिप्पणी करत असतील तर आमच्या चुकीचं आहेत. तुम्ही जो मोर्चा करता, आम्ही सर्व चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे खासदार मुन्ना माडिक साहेबांच्या ह्यांनी सहमताने आणि सगळ्या नेत्यांनी जर विचार केला तर आम्ही लाखोचा मोर्चा आम्ही त्यांच्या काढू शकतो. कारण आम्हाला ह्याच्यात शक्ती प्रदर्शन करायचं नाही आहे. आम्हाला शांततेने हा शक्ती महामार्ग जनतेच्या हितासाठी आणि भल्यासाठी आपण हा पूर्ण करायचं आहे हीच अपेक्षा ठेवतोय. आणि प्रत्युत्तर द्यायला म्हटलं तर लास्टला विकास बाजूला राहतो, राजकारण येते. आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही आहे आणि शांततेने रस्ता आपल्याला प्रत्येकांची चर्चा करून, शेतकरी बांधवांची चर्चा करून, आणि तुम्हाला जर चर्चेचं माध्यम मिळत नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला विनंती करतो. मी मुख्यमंत्री साहेबांची वेळ घेतो. सो राजकीय नेत्यांनी तुम्ही भूमिका मांडा. शेतकऱ्याच्या मी प्रत्येक तालुक्याला आम्ही भेटी देणार आहोत आणि त्या भेटीमध्ये आपण तुमचे प्रश्न मांडा आणि आपल्याला जिथे कुठे अडचण नसेल तर आपण ते मार्ग काढू ना. खरं उगाच काहीतरी विरोध करू नका. सतेज पाटलांनी काल असं म्हटलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत ते हिंदू नाहीत का, असं ते म्हणतात. मग इथं म्हणजे असा कुठे विचार आहे की इथे हिंदू आणि मुस्लिम जातीवादीचा शक्ती मार्गासाठी काय प्रश्न आहे. आज आपल्याला सतेज पाटील साहेबांनी हा मुद्दा घ्यायलाच नाही पाहिजे. काल कोण मी ऐकलं की टीव्हीवरती RSSला तुम्ही ह्याच्यावरून घेतलात. RSS एक विचार आहे देशाचा, म्हणजे आज त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलूच नका. अधिकारच आहेत मी सांगतो. आणि हिंदुत्वाबद्दल आपण न बोललेलं बरं होईल. हिंदुत्वाच्या बाबतीत मोदी सरकारने काय केलंय त्याबद्दल न बोललेलं बरं आहे. आणि RSS म्हणजे आमचा उदाहरणार्थ पश्चिम बंगाल घ्या ना किंवा महाराष्ट्र घ्या, त्यांना कशा तुम्ही जागे करता आणि त्यांच्या कशाला आपण त्यांना याच्यामध्ये ओढता. आणि राजू शेट्टीने सुद्धा असं म्हटलेलं आहे की जे आम्ही मागतोय त्या गोष्टी देत नाहीत, फक्त शक्तीपीठ महामार्गासारखे काहीतरी लादलं जातंय असा एक आरोप राजू शेट्टी. राजू शेट्टी साहेबांनी किती आंदोलन केली आणि किती आंदोलनामध्ये माघार घेतली आणि किती आंदोलन केल्यानंतर ते पूर्ण केले ते विचार घ्या. तुम्ही राष्ट्रला जिल्ह्यामधले 10च्या 10 आमदार महायुतीचे आहेत, 2 खासदार आहेत, 3 मंत्री. मग तुम्हाला राजकीय व्यासपीठ बोलणं का, मग सांगतो ना. याच्यामध्ये शक्तीपीठ महामार्गामध्ये किती शेतकरी बांधव होते आणि आले असतील बरे थोडेफार होते. तर आपण तुम्ही चर्चा तुम्ही करा ना. तुम्हाला काय पाहिजे, कसं आहे, काय गरज आहे, तुम्ही त्याबद्दल बोला ना. आणि तुम्ही लोकांची माती भडकवण्याचं काम करताय, चुकीचं होते. आम्हाला विकास पाहिजे आणि आम्ही आज कोल्हापूर जिल्हा छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्याने सर्व सक्षम असं आहेत. कारण आमच्या इतर भागाचा पण विचार करा ना. आमचा आजऱ्याचा विचार करा, चंदगडचा विचार करा, गणगडचा विचार करा, उत्तूरचा विचार करा, राधानगरचा विचार करा. तुम्ही का नाही करा. आमची काय अवस्था आहेत. आमच्या कुटुंबात काही कुटुंबात तर आमचे वर्षातून फक्त पुरुष मंडळी 1 महिना 15 दिवस रजा करून येतात. नोकरवर्ग करून ठेवला तुम्ही आम्हाला नोकरवर्ग तुम्ही करून ठेवलात. शिक्षणासाठी आमची सर्व मुलं बाळा हॉटेलमध्ये काम करून कुठे काम करून शाळा शिक्षण पूर्ण करतात. तुम्ही आम्हाला काय संधी दिलीत. रोजगार नाही आहे. आणि आज आम्हाला कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या आशेने आज कुठेतरी सक्षम असा मुख्यमंत्री भेटल्यामुळे आम्हाला पर्यटन दृष्टिकोनातून हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही विनंती करून आम्ही मागून घेतलाय. कारण का आम्हाला विकास हवा आहे, आम्हाला राजकारण नको आहे. आणि तुम्ही साहेब महापूर आत्ता पण येतोय आणि 70 वर्षाच्या काळामध्ये मला माहीत नाही ह्या लोकांनी महापूरसाठी काय बंदोबस्त केले. कारण आत्ताचे सक्षम असे मुख्यमंत्री साहेबांनी 2019चा एक आपल्याला पुरावा देतो. मी महापूर्वामधूनच आमदार झालो आहे. पूर आल्यामुळे माझ्या आईची भेट नाही शकल्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की आमच्या मतदारसंघात नदीचं स्वरूप आले आणि साहेब तुम्ही जरा मदत करा. आणि साहेबांनी पूर्णपणे मदत केली. आणि त्यावेळेला जिल्ह्याच्या किती नेत्यांनी चंदगड विधानसभेमध्ये कुठली मदत पाठवली एक चंद्रकांत दादा सोडून तर मला त्यांनी सांगावं. एवढ्या इंडस्ट्रियल कोल्हापूरला आहेत, एवढे राजकीय नेते आहेत, एवढे दिग्गज असे नेते आहेत, तर कुठल्या नेत्यांनी चंदगड विधानसभेमधील कोवाड असेल, चंदगड असेल, दाटे असेल किंवा कुठल्या भागामध्ये मदत पुरवली मला सांगावं. बडगाव असेल. नाही खरं पूर येतो. उद्या सकाळी ही पण एक दिशाभूल करायलेत की हे शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर पुराचं पुढं थैमान घालतील. अहो साहेब 33,000 करोड
जपान सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने आज ते पूर्ण नियोजनबद्ध नदीकाळ काढणं, नदीकाळ उपसा सर्व करणं, सगळ्या गोष्टी चालू आहेत ना. आता काय पावसाळा होणार आहेत का? त्या सर्व होते म्हणून तर हे सर्व गोष्टी 33,000 करोड लावून तो मार्ग तो करतोय आणि मोकळा होतोय. आणि काल मला सतीश पाटील साहेबांनी एकदा चर्चा झाली आमची. मला साहेब बोलले की आपल्याला शक्तीपीठ करायचं असेल तर आपण बसून चर्चा करू आणि आपण एकदा रूट चेंज करू. ते पण चर्चा करू ना. आपण नेत्यांनी चर्चा केल्याशिवाय मार्गच निघत नाही. कुठला नेता साहेबांना भेटायला का मागत नाही माहीत नाही. राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असं सक्षम असे मुख्यमंत्री आहेत. तुम्ही त्यांची चर्चा करा. काय तुमच्या अडीअडचणी असतील तर तुम्ही त्यांच्या कानी घाला. तुम्ही त्यांच्या कानी घालत नाही, फक्त लोकांना भडकवण्याचं, माथा भडकवण्याचं काम करता आणि दिशाभूल करता. हे तुम्ही करू नका. तुम्ही मोठे नेते आहात. मी राजेश शेट्टी साहेबांना पण विनंती करतो की खरोखर आम्हाला राजेश शेट्टी साहेब आम्हाला विनंती की मोर्चामध्ये तुम्ही आमच्या समर्थनात या. खूप काळाची गरज आहे. सांगलीमध्ये तुम्ही जो विरोध केलात तिकडचे सर्व शेतकरी बांधव आम्हाला मोर्चा काढून समर्थनात, आम्हाला आमच्याकडे कोणीच काय लक्ष दिले नाहीत म्हणून आमच्यासाठी ते मागतात. आणि ज्या राजकीय नेत्यांनी विरोध केलेत त्यांचं ते सक्षम आहेत का त्यांनी युवा पिढीचा, तरुणांचा, तरुणींचा जे रोजगारासाठी बाहेर त्यांचा पण विचार करावा. आणि आपल्यामध्ये हे लक्षात घ्या, ह्या मार्ग झाल्यानंतर हा आपण म्हणतो नागपूर टू गोवा, तर हा मार्ग काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जोडला जातो, याचा भान ठेवा. आणि जसे आपले कोल्हापूर शहर त्याचं एक प्रचंड ताकदीने उभे राहिले तसंच इतर भागातले पण उभे राहणं गरजेचं आहे. त्याशिवाय विकासात साधता येणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.